दिल्लीत मराठी मुलांना मारहाण झाल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला। झी 24 तासनं सर्वप्रथम ही बातमी दाखवत मराठी मुलांवर झालेला अन्याय आणि अत्याचार समोर आणला होता। रजनीताई पाटील यांनी झी 24 तासचं नाव घेत राज्यसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा मांडला। कल ही हमने टीवी पे देखा जी जो 24 तास मराठी टीवी में कि जो लड़कियां थी उनके ऊपर भी लाठीचार्ज किया गया। इतना ही नहीं तो जो प्रधानमंत्री जी के गांव का लड़का है जो अप्रेंटिस बना है उसके ऊपर भी लाठीचार्ज किया गया। जो कौशल स्किल्ड है बच्चे उनको भी अगर नौकरी का हक उनका बाजू कर दिया गया तो वो अन्याय हो रहा है। मैं आपके माध्यम से रेल मंत्री सुरेश प्रभु जी जिनके पास ये बच्चे निवेदन करने गए थे उनको निवेदन करना चाहूंगी। जो कौशल रोजगार मंत्री है राजीव प्रताप रूडी उनको निवेदन करना चाहूंगी। और तीसरा निवेदन मैं होम मंत्री अपने गृह मंत्री जी को करना चाहूंगी कि जिनके पुलिस ने इन बच्चों के ऊपर लाठीमार किया, लाठीचार्ज किया, इन बच्चों को न्याय देने की वो कोशिश करें। शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या तोंडावर मोठा झटका बसलाय। लालबाग परळ परिसरातले प्रसिद्ध नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आंबोलेंनी मुंबई महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय। गेली 2 टर्म नाना आंबोले नगरसेवक म्हणून काम करतायत। बेस्ट समितीच्या अध्यक्षपदावरून हटवल्यापासून आंबोले नाराज होते। तेव्हापासून त्यांना कुठलंही पद देण्यात आलेलं नव्हतं। माझा शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यावरती खूप आदर आहे, पक्षश्रेष्ठींबद्दल आदर आहे, मातोश्रीबद्दल आदर आहे, तो कधी जाणार नाही। पण माझ्या विभागामध्ये जी घालमेल होती, ज्या विभागात मला मुक्तपणे काम करायला मिळायला पाहिजे होतं ते माझ्या बाबतीत राजकारण करून थांबवलं गेलं आणि मला राजकारणाचा किळस आहे। मला इथे मुक्तपणे काम करायला मिळणार आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे। शिवसेना वॉर्ड क्रमांक 178 वडाळा युवा सेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसेनेचा विरोध आहे। शाखेला टाळं ठोकून शिवसैनिक रस्त्यावर उतरले। शिवसैनिकांनी या उमेदवारी विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली। शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचं लोण आता वडाळ्यातून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरपर्यंत पोहोचलाय। वडाळ्यापाठोपाठ हिंदमाता परिसरातील शाखेला शिवसैनिकांनी टाळं ठोकलंय। इथल्या प्रभाग क्रमांक 200 मधून उर्मिला पांचाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पांचाळ यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केलाय। पांचाळ या विभागाबाहेरील असल्यामुळे त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केलाय। शिवसेनेकडून काल रात्री मुंबईतल्या विभाग प्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आले। वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज आज भरले जाणार आहेत। माजी महापौर शुभा राऊळ यांनी एबी फॉर्म घेतलेला नाही। निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पण खरं कारण विनोद घोसाळकर आणि त्यांच्या मुलाशी झालेल्या वादाचं असल्याचं बोललं जात आहे। तिकडे वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकरांना सेनेचं तिकीट मिळालं आहे। सेनेच्या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकरांनी केली होती। त्यानंतर घोसाळकरांना पक्षातून काढण्यात आलं, पण लगेचच त्यांना परतही घेण्यात आलं। त्यामुळे नाराज राऊळ यांनी तिकीट नाकारल्याची चर्चा आहे। मात्र झी 24 तासची फोनवरून बोलताना माजी महापौर शुभा राऊळ यांनी नाराज नसल्याचं सांगितलं, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फॉर्म वादामुळे अडकलाय। भाजपनं मुंबईत 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, पण त्यात बहुधा पक्षाच्या परंपरेचा विसर पडलेला आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर राज पुरोहितांचे पुत्र अवकाश पुरोहित, किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या, आशिष शेलारांचे भाऊ विनोद शेलार यांना तिकीट मिळालं आहे। काही ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार बघून भाजप शेवटच्या क्षणी उमेदवार देणार आहेत। थोडक्यात काही दिवसांपूर्वी आक्रमक असलेले भाजप आता उमेदवार अर्ज भरण्याच्या वेळी काहीसं बॅकफूटवर गेलेलं दिसतंय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही। या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांची यादी जाहीर कधी करणार हा प्रश्न आहे। उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे। विजयाची शक्यता गृहीत धरूनच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय। तसंच अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे।
नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील बैठक संपली आहे। जवळपास 3 तास ही बैठक चालली। भाजपच्या उमेदवार निश्चितीसाठी गडकरी यांच्या वाड्यावर बैठक सुरू होती। या बैठकीत 100 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार नसल्याचं बोललं जात आहे। बंडखोरी टाळण्यासाठी एपी फॉर्मही दिले जाणार असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे नागपूरमध्ये भाजपच उमेदवारांची यादी आणखी लांबण्याची शक्यता आहे। याबाबत अजूनही चर्चा सुरू असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे, तरीही भाजपची यादी जाहीर झालेली नाही। मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आलंय। काँग्रेस पक्षातील गुरुदास कामत आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम गटातील वाद उफाळून आलाय। मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस नेते भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली जुहूमधल्या हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक सुरू असताना कामत निरुपम समर्थक एकमेकांना भिडले। यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह शमताना दिसत नाही। काँग्रेसनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काही बदल होणार आहेत। पहिल्या यादीतील काही नावांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून स्थगिती देण्यात आली आहे। काही उमेदवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे। दरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या वृत्ताचं खंडन करत यादीत कोणताही बदल केला नसल्याचं ट्विट केलं आहे। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत, तरीही काँग्रेसतर्फे अजूनही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही। एवढंच नाही तर महाल परिसरातल्या देवडिया काँग्रेस भवन या काँग्रेस मुख्यालयात शुकशुकाट आहे। कार्यालयाला चक्क कुलूप लावण्यात आलंय। पक्षातली अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देण्यात येणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातही शिवसेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। संगमेश्वर तालुक्यातील नाराजीनंतर या नाराजीचं लोण आता दापोली तालुक्यातही पोहोचलंय। दापोली तालुका शिवसेना कार्यकारिणीचा राजीनामा दापोली तालुका प्रमुख उपविभाग प्रमुखांनीही शिवसेना सोडली आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोकणात फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। मात्र ही सगळी प्रक्रिया किचकट आणि वेळ काढूपणाची असल्याचा आरोप गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे। एक फॉर्म भरण्यासाठी तब्बल 7 ते 8 तास लागतात आणि फॉर्म डाउनलोड देखील वेळेत होत नाही। तसंच निवडणूक आयोगाची वेबसाईट देखील उघडत नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील शिवनी जंगल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलंय। शिवनीत शिकार केलेल्या एका बैलावर ताव मारताना वनविभाग पथकानं तिला बेशुद्ध करत पिंजराबंद केला। सुमारे 3 ते 4 वर्ष वयाच्या या वाघिणीनं गेल्या 20 दिवसात या परिसरात लोकांवर हल्ले करून 3 महिलांना ठार केलं होतं, तर 2 महिलांना गंभीर जखमी केलं होतं। या वाघिणीमुळे सामान्य लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती। त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला तातडीनं जेरबंद करण्याची किंवा ठार मारण्याचे आदेश दिले होते। वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात ग्राहक मंचानं पहिल्यांदाच धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निष्काळजीपणे शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी 2,15,000चा दंड ठोठावला। 70 वर्षीय तुळशीराम पाटील यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करताना त्यांना एक डोळा कायमचा गमवावा लागला होता। दंडाची रक्कम 30 दिवसाच्या आत न भरल्यास व्याजासह ही रक्कम पीडित पाटील यांना द्यावी लागणार आहे। 50,000च्या लाच प्रकरणी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे, तर कर्मचारी संजय बोरसे यांच्यावर येत्या 2 दिवसात निलंबनाची कारवाई होणार आहे। धुळे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली। कल्याणमध्ये एका मजुराला विजेचा धक्का लागल्यामुळे तो जबर जखमी झाला आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे। दुर्घटनेवेळी इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। या इमारतीच्या अगदी जवळ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे। दुरुस्तीवेळी मजुराचा ट्रान्सफॉर्मरशी संपर्क आला आणि शॉक लागला। कल्याणच्या काळा तलाव परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अनिल सिन्हा यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवलं। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनिल सिन्हा यांना तलावात उडी मारून आत्महत्या करणारा व्यक्ती दिसला। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी मारून त्याचे प्राण वाचवले। हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.